टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 29 वर प्रॅक्टिस सेट 19 दिलेला आहे. अतिशय सोपा असा हा प्रॅक्टिस सेट आहे, पण काही मुलांना हा थोडा कन्फ्युजिंग वाटू शकतो. चला तर मग आधी आपण काय करूयात, या चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण काय काय अभ्यासलेले आहे ते रिवाइज करूयात आणि मग एक नवीन कन्सेप्ट अभ्यासूयात. अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे काय. का बरं अभ्यासाची? कारण या प्रॅक्टिस सेट मधले सगळे क्वेश्चन्स हे याच कन्सेप्टवर आधारित आहेत, अँगल्स इन अ लिनियर पेअर. चला तर मग लगेचच रिवाइज करायला घेऊयात आणि मग आपला हा प्रॅक्टिस सेट 19 सॉल्व्ह करूयात. सो सांगा बरं मला, ऍडजस्टंट अँगल्स म्हणजे काय? असे दोन अँगल्स की जे शेजारी शेजारी असतात आणि ज्यांचा वर्टेक्स कॉमन असतो, एक आर्म कॉमन असतो आणि जे इंटिरियर आहे ते मात्र सेपरेट असतं, अशा अँगल्सला ऍडजस्टंट अँगल्स असे म्हणतात. हे आपण अभ्यासलेले आहे, हो की नाही? आठवलं ना तुम्हाला? Adjacent angles are those angles that are always placed next to each other in such a way that they share a common vertex and a common side but separate interior. Adjacent angles चा vertex कॉमन असतो, एक आर्म कॉमन असतो आणि इंटिरियर मात्र सेपरेट असतं. चला आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? कोणते अँगल्स? असे दोन अँगल्स की ज्यांच्या मेजरचे सम किती डिग्री असते? व्हेरी गुड, व्हेरी नाईस, 90 डिग्री. So, if the sum of the measures of two angles is 90 degree, they are known as complementary angles. Supplementary angles म्हणजे काय? तर असे दोन अँगल्स ज्यांच्या मेजर्सचे सम 180 डिग्री असते त्यांना सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. किती इझी आहे. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री, दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. आता यानंतर आपण काय अभ्यासले होते? तर अपोजिट रेज म्हणजे काय? Two rays which have a common origin or a starting point and form a straight line are said to be opposite rays. दोन रेज ज्यांचा स्टार्टिंग पॉइंट और ओरिजिन हा कॉमन असतो किंवा सेम असतो आणि ते एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतात, त्या रेजला अपोजिट रेज असे म्हणतात. आता इथे कोणते दोन रेज आहेत सांगा बरं मला? रे बी सी आणि रे बी ए. दोन्ही रेसचा स्टार्टिंग पॉइंट काय आहे? दोन्ही रेसचा स्टार्टिंग पॉइंट बी आहे. रे बी सी कुठून स्टार्ट होतोय? पॉइंट बी पासून. तर रे बी ए कुठून स्टार्ट होतोय? पॉइंट बी पासून. आणि या दोन्ही रेजमुळे काय झालेलं आहे हे पहा, एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे, म्हणून या दोन रेजला अपोजिट रेज असे म्हणायचे. चला आता आपण समजून घेऊयात की अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे काय. आता मला सांगा इथे कोणते दोन अँगल्स आहेत बरं? तर तुम्ही लगेचच सांगाल, तुम्ही हुशार आहात. इथे आहे अँगल पी क्यू आर आणि अँगल येस आर क्यू एस और वी कॅन से एस क्यू आर. ओके, आता मला सांगा व्हॉट टाइप ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स इज इट? कोणत्या टाईपचं पेअर आहे हे सांगा बरं मला. हे पहा, आता या दोन्ही अँगल्सचा जो व्हर्टेक्स आहे क्यू तो सेम आहे आणि जो एक आर्म आहे तो कॉमन आर्म आहे आणि इंटिरियर कसं आहे? दोन्ही अँगल्स सेपरेट आहे, ओके नाही? व्हर्टेक्स कॉमन, वन आर्म कॉमन बट इंटिरियर डिफरंट. सो दीज टाइप ऑफ अँगल्स आर कॉल्ड ऍडजसेंट अँगल्स. आता आपण काय करूयात, अँगल पी क्यू आर आणि अँगल आर क्यू एस या दोन्ही अँगलला मेजर करूयात. त्यासाठी काय आपल्याला घ्यावं लागणार? तर प्रोट्रॅक्टर. चला मग प्रोट्रॅक्टर घेऊयात. हे पहा, प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट आपण ठेवला वर्टेक्स क्यू वर आणि सगळ्यात आधी अँगल पी क्यू आर किती डिग्रीचा आहे ते पाहूयात. सो अँगल पी क्यू आर. आता इथे वर्टेक्स काय आहे? क्यू. या वर्टेक्स क्यू वर आपण प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट ठेवलेला आहे आणि अँगल पी क्यू आर चा बेस आर्म कोणता आहे हे पहा. एक आर्म आहे क्यूपी आणि दुसरा आर्म आहे क्यू आर. सो क्यूपी वर 0 कुठे येत आहे? तर इथे. सो इथून आपल्याला मेजर करायला स्टार्ट करायचंय. सो 0, 10, 20, 30 त्यानंतर असं पुढे आपण मेजर करत गेल्यानंतर 120च्या पुढे इथे आहे 125. सो अँगल पी क्यू आर किती आहे? 125 डिग्रीचा. आता आपण मेजर करूयात अँगल आर क्यू एस. चला प्रोट्रॅक्टर ठेवूयात अँगल आर क्यू एस वर. आता प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट आपण वर्टेक्स क्यू वर ठेवलेला आहे आणि आता आर क्यू एस, अँगल आर क्यू एस चा आर्म कुठे आहे? तर हे पहा,
क्यू एस हा एक आर्म आहे आणि क्यू आर हा एक आर्म आहे. सो क्यू एस या आर्मवर 0 कुठे येत आहे, तर हे पहा इथे 0 आहे. सो 0 पासून काउंट करायला चालू करायचं. 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 50च्या पुढे 55. सो अँगल आर क्यू एस किती डिग्रीचा आहे, 55. आता आपण पाहूयात की हे दोन्ही अँगल्स जे आपण मेजर केलेले आहेत त्यांचे सम किती येते. म्हणजे आपल्याला कळणार आहे की हे दोन्ही अँगल्स, अँगल पी क्यू आर आणि अँगल आर क्यू एस हे ऍडजसेंट अँगल्स तर आहेतच, पण हे आणखी कोणत्या टाईपचे अँगल्स आहेत का. सो चला ऍडिशन करूयात. 125 प्लस 55 ऍड करा. बघा आन्सर काय येते, 180. सो 180 डिग्री. सो दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम 180 डिग्री येत आहे. याचा काय अर्थ आहे, तर हे दोन अँगल्स व्हेरी गुड सप्लिमेंटरी अँगल्स आहेत, हो की नाही. सो इथे आपण आन्सर राईट करूयात. दे आर म्हणजेच angle PQR and angle RQS are adjacent angles as well as they are supplementary angles. हे adjacent angle तर आहेतच बरोबर, supplementary angle सुद्धा आहेत. आता एक गोष्ट आणखी मी तुम्हाला इथे सांगते की जेव्हा कधी अशी स्ट्रेट लाईन असते की नाही, स्ट्रेट लाईन, तेव्हा जो अँगल इथे असतो ना तो 180 डिग्रीचा असतो. स्ट्रेट अँगल किती डिग्रीचा असतो, 180 डिग्री. सो हे पहा इथे ही जी स्ट्रेट लाईन तयार झालेली आहे आणि या स्ट्रेट लाईनवर या आर्ममुळे इथे हे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग मेजर नाही केले तरी डोळे बंद करून सांगू शकतो आपण इथे की इथले हे जे दोन अँगल्स आहेत ते त्यांचे सम 180 डिग्री येते. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. विच आर्म्स ऑफ द अँगल्स आर नॉट द कॉमन आर्म्स. असे दोन कोणते आर्म्स आहेत या दोन्ही अँगल्सचे की जे कॉमन नाही आहेत, तर हे पहा कॉमन आर्म कोणता आहे, क्यू आर हा दोन्ही अँगल्सचा कॉमन आर्म आहे. आणि असे कोणते दोन आर्म्स आहेत की जे कॉमन नाही आहेत, तर रे क्यू पी आणि रे क्यू एस. राईट करूया तिथे रे क्यू पी अँड क्यू एस. आता हे पहा मुलांनो, आपण हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले, यावरून काय लक्षात येते, तर अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे नक्की काय, सांगा बरं मला. अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे काय, आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले, काय लक्षात येते तुमच्या, की अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म, असे दोन अँगल्स की ज्यांचा एक आर्म हा कॉमन असतो अँड हुज अदर आर्म्स, आणि ज्यांचे इतर आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट लाईन. हे पहा इथे अँगल पी क्यू आर आणि अँगल आर क्यू एस यांचा एक आर्म क्यू आर कॉमन आहे आणि दुसरे दोन आर्म्स म्हणजे क्यू पी आणि क्यू एस हे दुसरे दोन आर्म्स झाले की नाही. हे दोन आर्म्स एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. हे पहा एक स्ट्रेट लाईन फॉर्म झालेली आहे, म्हणजेच इथे अपोजिट रेस सुद्धा आहेत बरं का, येते ना लक्षात. हे पहा असे दोन अँगल्स की ज्यांचा एक आर्म कॉमन असतो आणि जे दुसरे आर्म्स असतात ते एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. अशा अँगल्सला अँगल्स इन अ लिनियर पेअर असे म्हणतात. आता हे जे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत ते सप्लिमेंटरी अँगल्स सुद्धा असतात, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, अँगल्सच्या मेजरचे सम 180 डिग्री जेव्हा असते तेव्हा ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात बरोबर. आता हे जे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत ते ऍडजसेंट अँगल सुद्धा असतात, कारण हे पहा शेजारी शेजारी आहेत, वन आर्म कॉमन आहे, वर्टेक्स कॉमन आहे, इंटिरियर सेपरेट आहे. पाहताय तुम्ही एकाच प्रकारच्या, आता इथे हे अँगल्स आहेत, इथे किती आपण टाइप्स सांगू शकतोय. आता हे जे दोन अँगल्स आहेत ते ऍडजसेंट अँगल्स पण आहेत, सप्लिमेंटरी अँगल्स पण आहेत, लिनियर पेअर अँगल्स इन अ लिनियर पेअर पण आहेत. येते ना लक्षात तुमच्या. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, मेजरचे सम 180 डिग्री पाहिजे. ऍडजसेंट अँगल्स म्हणजे काय, तर एक आर्म कॉमन असतो आणि वर्टेक्स कॉमन असतो, इंटिरियर सेपरेट असतं. आणि त्यानंतर अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे काय, तर एक आर्म कॉमन असतो आणि दुसऱ्या दोन आर्म्समुळे एक स्ट्रेट लाईन फॉर्म होते. आणि याची एक प्रॉपर्टी आहे की दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम हे 180 डिग्री येते. म्हणजेच हे जे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत ते नेहमी सप्लिमेंटरी अँगल्सच असणार.
आलं लक्षात? चला आता आपण प्रॅक्टिस सेट 19 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. काय दिलेलं आहे? ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब बिलो. खाली डिस्क्राइब केल्याप्रमाणे आपल्याला अँगल्सचे पेअर्स ड्रॉ करायचे आहेत. इफ दॅट इज नॉट पॉसिबल से व्हाय. आणि जर त्यांनी डिस्क्राइब केल्याप्रमाणे जर आपण ड्रॉ करू शकत नाही आहोत तर का करू शकत नाही आहोत ते आपल्याला सांगायचंय. सो फर्स्ट आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ऍडजसेंट. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ड्रॉ करायचे, पण कसे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स की जे ऍडजसेंट नाही आहेत. सो आठवतंय ना तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? असे दोन अँगल्स की ज्यांच्या मेजरचे सम किती येते? 90 डिग्री येते. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे दोन अँगल्सच हवे आहेत. 3 अँगल्सचे मेजरचे सम तुम्ही केले आणि ते 90 डिग्री येत असेल तर त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणणार नाही. आलं लक्षात? 3 or more angles cannot be complementary even if their sum is 90 degree. दोन म्हणजे दोनच अँगल्स हवे आहेत आणि त्यांच्या मेजरचे सम जर 90 डिग्री येत असेल तर त्या अँगल्सला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतात. इफ 2 angles are complementary, जर दोन अँगल्स कॉम्प्लिमेंटरी आहेत तर each angle is called the complement of the other angle. मग त्यातील प्रत्येक अँगल हा दुसऱ्या अँगलचा कॉम्प्लिमेंट आहे असं आपण म्हणत असतो. दे कॅन बी इदर ऍडजसेंट और नॉन ऍडजसेंट. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हे ऍडजसेंट असू शकतात किंवा नॉन ऍडजसेंट सुद्धा असू शकतात. आता इथे पहा, ऍडजसेंट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? मेजरचे सम 90 डिग्री पाहिजे. मग असे आपण शेजारी शेजारी ऍडजसेंट सुद्धा ड्रॉ करू शकतो किंवा असे वेगळे वेगळे सुद्धा ड्रॉ करू शकतो. कंडिशन काय आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असण्याची? की त्यांच्या मेजरचे सम 90 डिग्री हवे आहे. मग ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले. पण आता इथे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय? आपल्याला नॉन ऍडजसेंट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स सांगितलेले आहेत ड्रॉ करायला. म्हटल्यावर आपल्याला हे पहा, अशा प्रकारे वेगळे वेगळे ड्रॉ करावे लागणार आहेत. ऍडजसेंट म्हणजे काय? असे शेजारी शेजारी ज्यांचा वर्टेक्स कॉमन आहे, एक आर्म कॉमन आहे आणि इंटिरियर सेपरेट आहे, त्यांना काय म्हणतात? ऍडजसेंट अँगल्स. पण आपल्याला काय सांगितलंय? नॉन ऍडजसेंट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. सो अशा प्रकारे आपण ड्रॉ करणार. चला ड्रॉ करूयात आपण इथे. हे पहा, मग तुम्ही कोणत्याही कशाही प्रकारचं मेजरचे करू शकता. दोन अँगल्स, फक्त कंडिशन काय की 90 डिग्री हवे आहे सम. हे पहा, एक 30 डिग्री एक 60 डिग्री घेऊ शकता किंवा एक 10 डिग्री एक 80 डिग्रीचा घेऊ शकता किंवा एक 40 डिग्री एक 50 डिग्रीचा घेऊ शकता. कंडिशन काय? कॉम्प्लिमेंटरी पाहिजेत. म्हणजेच दोन्ही अँगल्सच्या मेजरला जर ऍड केलं तर 90 डिग्री आलं पाहिजे. चला, कळाला क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. आता इथे दोन गोष्टी हायलाइट करा. काय? तर अँगल्स इन अ लिनियर पेअर आणि सप्लिमेंटरी. हे दोन नावं आपल्या समोर आले की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, लगेच क्लिक झालं पाहिजे की सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? तर असे दोन अँगल्स ज्यांच्या मेजरचे सम 180 डिग्री हवे आहे. मग ते ऍडजसेंट सुद्धा असू शकतात किंवा नॉन ऍडजसेंट सुद्धा असू शकतात. हे पहा, ऍडजसेंट म्हणजे काय? तर वर्टेक्स कॉमन, वन आर्म कॉमन, इंटिरियर सेपरेट. किंवा नॉन ऍडजसेंट म्हणजे असे वेगळे वेगळे अँगल्स सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो सप्लिमेंटरी अँगल्स मध्ये. दोन टाइप्स मध्ये येतात, एक तर ऍडजसेंट सप्लिमेंटरी अँगल्स किंवा नॉन ऍडजसेंट सप्लिमेंटरी अँगल्स. मग सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, अँगल्स इन अ लिनियर पेअर आपण आत्ताच शिकलो. म्हणजे काय? अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे असे दोन अँगल्स की ज्यांचा एक आर्म कॉमन असतो आणि दुसरे दोन आर्म्स हे काय करतात? एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. अशा अँगल्सला काय म्हणतात? अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर हे कायम सप्लिमेंटरी अँगल्स असतात. येते ना लक्षात? आठवलं ना तुम्हाला? हे पहा, एक आर्म कॉमन आहे दोन्ही अँगल्सचा आणि दुसरे जे दोन आर्म्स आहेत ते एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतायत आणि हे कायम सप्लिमेंटरी अँगल्स असतात. म्हणजे जर आपण या दोन्ही अँगल्सला ऍड केलं तर सम हे 180 डिग्रीचं येणार आहे. मग यामध्ये थोडक्यात एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले अँगल, दोन अँगल्स हे लिनियर पेअर असतात. साधी सोपी गोष्ट. आणि लिनियर पेअर म्हणजे सम 180 डिग्री. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी.
करू शकतो का आपण आता काय अभ्यासलं की अँगल्स इन अ लिनियर पेअर हे कायम सप्लिमेंटरी असतात. मग असे हे अँगल्सचे पेअर आपण ड्रॉ करू शकतो का? नाही करू शकत ना. मग इथे का नाही करू शकत ते आपल्याला राईट करावं लागणार. चला, सम ऑफ अँगल्स इन अ लिनियर पेअर इज 180 डिग्री, राईट, as they are supplementary. So, angles in a linear pair which are not supplementary cannot be drawn. चला, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आय होप सेकंड क्वेश्चन तुम्हाला कळाला असेल, आणि कळाला असेल तर कमेंट मध्ये राईट करायला विसरू नका की तुम्हाला सगळं काही व्यवस्थित कळालेलं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. आता इथे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, तर सम 90 डिग्री आलं पाहिजे. लिनियर पेअर म्हणजे काय, तर एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म होणारे दोन अँगल्स आणि त्यांच्या मेजरचे सम हे 180 डिग्री असते. पण आता क्वेश्चन पुन्हा एकदा रीड करा. काय दिलंय, त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हवे आहेत, पण कसे, दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. असे दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स की जे लिनियर पेअर फॉर्म करत नाहीयेत. इथे फक्त त्यांनी एक घुमवून फिरवून प्रश्न दिलेला आहे की तुम्हाला तुमचा गोंधळ व्हावा, तुम्ही कन्फ्युज व्हावेत यासाठी. पण तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट माहिती आहेत. सो इथे तुम्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कशा प्रकारे ड्रॉ करू शकता. आता लिनियर पेअरचा इथे काहीही संबंध नाहीये, फक्त कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ड्रॉ करायला सांगितलेले आहेत. हे पहा, 30 डिग्री 60 डिग्री. मग तुम्ही असे नॉन ऍडजस्टंट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ड्रॉ केले तरीही चालतील, किंवा ऍडजस्टंट कॉम्प्लिमेंटरी अशा प्रकारे अँगल्स ड्रॉ केले तरीही चालणार आहेत. कंडिशन काय, की त्यांच्या मेजरचे सम हे 90 डिग्री हवे आहे. आता इथे या दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम करा. 30 + 60 किती झाले, 90. आणि इथे करा बरं 50 + 40 किती झाले, 90 डिग्री. सो या क्वेश्चनचे आपले हे आन्सर. नेक्स्ट पाहूयात. ऍडजस्टंट अँगल्स ड्रॉ करायचे विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. ऍडजस्टंट अँगल्स ड्रॉ करायचे पण ते लिनियर पेअर मध्ये नको आहेत, म्हणजे एका स्ट्रेट लाईनवर ऍडजस्टंट अँगल्स नको आहेत. इतकं साधं सोपं लक्षात ठेवा. मग कशा प्रकारे आपण ड्रॉ करणार. ऍडजस्टंट अँगल्स म्हणजे काय, तर वर्टेक्स कॉमन पाहिजे, वन आर्म कॉमन पाहिजे आणि इंटिरियर सेपरेट पाहिजे दोन्ही अँगल्सचे. सो अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करता येणार आहे. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 5 नंबरला अँगल्स विच आर नीदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ऍडजस्टंट. आता इथे आपल्याला असे अँगल्स ड्रॉ करायला सांगितलेले आहेत की जे कॉम्प्लिमेंटरी पण नको आहेत आणि ऍडजस्टंट पण नको आहेत. मग इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे अँगल्स ड्रॉ करू शकता, जसे की अँगल्स इन अ लिनियर पेअर, सप्लिमेंटरी अँगल्स, किंवा कसेही दोन अँगल्स ड्रॉ करू शकता. कंडिशन काय आहे की त्या दोन्ही अँगल्सचे जर मेजर केले तर ते 90 डिग्री नको आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी नको आहे, आणि ऍडजस्टंट नको आहे. ऍडजस्टंट म्हणजे काय, तर वर्टेक्स कॉमन, वन आर्म कॉमन, इंटिरियर सेपरेट, अशा प्रकारचे ऍडजस्टंट अँगल्स नको आहेत. सो खूप इझी आहे. आता इथे प्रत्येकाचे आन्सर हे वेगळे वेगळे येऊ शकते प्रत्येक क्वेश्चन मध्ये. हे पहा, आता इथे आपल्याला असे अँगल्स ड्रॉ करायचे आहेत की जे कॉम्प्लिमेंटरी पण नको आहेत आणि ऍडजस्टंट पण नको आहेत. आता कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, येस, व्हेरी गुड, पाठच झालंय तुमच्या, हे की नाही. आता इथे आपल्याला असे अँगल्स ड्रॉ करायचे आहेत की जे कॉम्प्लिमेंटरी पण नाही आहेत आणि ऍडजस्टंट पण नाही आहेत. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, येस, व्हेरी गुड, पाठच झालेला आहे तुमचा, हो की नाही. असे दोन अँगल्स की ज्यांच्या मेजरचे सम 90 डिग्री असते. कॉम्प्लिमेंटरी म्हटलं ना की दोन अँगल्स डोळ्यासमोर आले पाहिजे आणि सम 90 डिग्री. ऍडजस्टंट म्हटलं की काय, वर्टेक्स कॉमन, वन आर्म कॉमन, इंटिरियर सेपरेट, असे दोन अँगल्स लगेच डोळ्यासमोर आले पाहिजे. पण आता इथे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी पण नाही काढायचेत आणि ऍडजस्टंट पण नाही ड्रॉ करायचे. मग कसेही ड्रॉ करू शकता तुम्ही सप्लिमेंटरी करू शकता, किंवा अँगल्स इन अ लिनियर पेअर करू शकता, किंवा कोणत्याही दोन प्रकारचे अँगल्स तुम्ही इथे घेऊ शकता. वन अँगल 20 डिग्रीचा, वन अँगल 25 डिग्रीचा, अशा प्रकारचे कोणतेही तुम्ही घेऊ शकता. फक्त त्या दोन अँगल्सला जर ऍड केले तर 90 डिग्री नाही आलं पाहिजे. सो हे पहा, अशा प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो. 30 40, 30 + 40 70 झालं. आहेत का कॉम्प्लिमेंटरी, नाही आहेत. ऍडजस्टंट आहेत का, वर्टेक्स कॉमन आहेत का, नाही. आर्म कॉमन आहेत का, नाही, हो की नाही. म्हणजे हे ऍडजस्टंट पण नाही आहेत आणि
कॉम्प्लिमेंटरी पण नाहीयेत. मग आता इथे तुम्ही वन अँगल 10 डिग्रीचा घेऊ शकता, वन अँगल 35 डिग्रीचा घेऊ शकता. मग इथे या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही प्रत्येकाचे वेगवेगळे येऊ शकते. चला हे पहा, इथे 10, 70 असे ड्रॉ करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट क्वेश्चन, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. आता लिनियर पेअर म्हणजे एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले दोन अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 डिग्री, सम 90 डिग्री पाहिजे. आणि लिनियर पेअर एका स्ट्रेट लाईनवर दोन अँगल्स फॉर्म होतात, पण ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच त्या दोन अँगल्सला जर आपण ऍड केलं तर ऍडिशन काय येणार आहे, उत्तर काय येणार आहे, 180 डिग्री. म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर स्ट्रेट लाईनवर असतात, सम 180 डिग्री येते. आणि इथे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स सांगितलंय. अँगल्स इन लिनियर पेअर पाहिजेत पण ते कॉम्प्लिमेंटरी पाहिजे. कसं पॉसिबल आहे, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 डिग्री की नाही, आणि लिनियर पेअर म्हणजे काय झालं, 180 डिग्री. Is it possible? No, it is not possible. So let's write here, the sum of the measure of the angles in a linear pair is 180 degree. And if the sum of the measures of two angles is 180 degree, then they are known as supplementary angles, not complementary angles, right? So therefore angles in a linear pair are always supplementary, and so angles in a linear pair which are complementary cannot be drawn. So इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 19 सॉल्व्ह झालेला आहे, कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.